राजीनाम्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंचं नंदुरबारमध्ये शनिदेवाला साकडं. विरोधकांची टीका, तर मंगळवारी राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची घाई कशासाठी? अजितदादांच्या वक्तव्यानंतर विरोधकांचा सवाल, तर अहवाल पॉझिटिव्ह आल्यास विचार करू असं म्हणालो अजित पवारांचं स्पष्टीकरण. फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार, खासदार राऊतांची बोचरी टीका. मंत्रिमंडळातील 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचा आरोप. हिंमत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आव्हान. आपल्यात आणि माधुरी मिसाळ यांच्यात कोणताही वाद नाही, संजय शिरसाट यांची सारवासारव. तर वादानंतर मिसाळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, शिरसाटांची गच्छंती होण्याचे संकेत. राऊतांचा हल्ला. एकनाथ खडसेंचं मंत्री गिरीश महाजनांना खुलं आव्हान. हिंमत असेल तर संपत्तीची चौकशी करू द्या. प्रफुल्ल लोढांची नार्को टेस्ट करण्याचंही दिलं चॅलेंज. तर खडसे अस्वस्थ झालेत, महाजनांचा पलटवार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर. सरकारी व्यवस्था बिनकामी, त्यांच्या भरवशावर कोणतेही काम होत नाही, गडकरींचा टोला. भाजप नेते राज पुरोहितांकडून पंतप्रधान मोदींची भगवान विष्णूशी तुलना. पंतप्रधान मोदी विष्णूचे 11वे अवतार, राज पुरोहितांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेवर 14,298 पुरुषांनी मारला डल्ला. धक्कादायक माहिती समोर. 10 महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 21 कोटी लाटले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनरचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात. अपघातात जवळपास 15 ते 20 गाड्यांना कंटेनरची धडक. एकाचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी. यूपीआय व्यवहारासाठी भविष्यामध्ये पैसे मोजावे लागणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रांचं वक्तव्य. सध्या बँका आणि संबंधितांना यूपीआयसाठी सरकार पैसे देतं. भविष्यामध्ये हा खर्च युजर्सना द्यावा लागणार असल्याचंही वक्तव्य. महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत 2 भारतीय आमने सामने. कोनेरू हम्पी. दिव्या देशमुखचा पहिला डाव 41 चालीनंतर बरोबरीत. उद्या दुसरा डाव रंगणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.